अनुराधा. मी महाराष्ट्रामधून बोलते. सगळ्याच्या आधी सगळ्याला नमस्कार. तर आता जी आहे ते सगळ्याला गुड मॉर्निंग झालेली माझी फॅमिलीला आणि तुम्हाला पण झाली असेल, कारण की आता 7 वाजून गेले. तर मी अंघोळ करून आले आणि थोडासा लाईटी मेकअप केलं. तर दोस्तो ते मी शिर्डीमधून बोलते. माझी मराठी थोडीशी चुकती, तर ते तुम्ही इग्नोर करू शकता. मी आजपासून मराठीमध्ये छोटे छोटे जे आहे ते ब्लॉग करणार आहे. जे तुम्हाला आवडते नाही आवडते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि असं आहे, तुम्ही लाईक सबस्क्राईब जरूर करा. तर थोडासा मला बी प्यार द्या तुमच्या हिस्सेचा सगळ्याचा. तर आता जे आहे मी स्वयंपाक करणार आहे. तर आता मी भाजी करणार आहे, गवार आणि चपाती करणार आहे, भात करणार आहे उलसक. आणि माझी एक मुलगी आहे आणि मिस्टर माझे जॉब करते. मी राहते शिर्डीमध्ये आणि मुलगी जी आहे ती शाळेत जाती. अजून 3 वर्षाची, पण टाकलेले शाळेत. खूप अभ्यास करती. आणि तुम्हाला आवडलं ब्लॉग तर मी पुढं टाकणार आहे, मला कमेंट करा. आणि अजून सासूबाई जे आहे ते बाहेर आहे, त्यांची पण अंघोळ झालेली आणि त्यांचे जे आहे ते देवबाप्पा करते आणि माझे झालेले आहे सगळं, कारण की मी सुनबाई आहे ना. तसं मी हिमाचलचे. तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल, मी जे आहे ते इंट्रो दिलेली थोडी माझी, की मी कुठून आहे. आणि तशी मला कळती मराठीवर का सगळी कळती, पण बोलायला नाही येते एवढी. सासूबाई पण हसतं थोडी, पण हसता जे आहे ते हसून खेळून प्यार वाढतं, प्रेम वाढतं. आणि मी थोडासा शॉर्ट ब्लॉगही टाकणार आहे. तर मी स्टँड नाही घेतलेले हातात आणि हात माझं थकलं कारण की स्टँड घेतलं तर स्टँड थोडा सपोर्ट करतं. तर मी ब्लॉग पहिले करत होते, पण हिंदीमध्ये बोलत होते, वॉइस जो आहे माझी. आणि मग त्याच्यानंतर मी कुकिंगचं बी केलं. त्याच्यात मला चांगले व्ह्यूज आले कुकिंग व्हिडिओमध्ये. ब्लॉगमध्ये एवढे नव्हते आले, कारण की मी जेव्हा बेळगावला राहत होते, कर्नाटका स्टेटमध्ये, तेव्हापासून मी सुरुवात केली होती ब्लॉग करायची. तर मला एवढा सपोर्ट नव्हता. त्याच्यानंतर मला हळूहळू सपोर्ट आला आणि मी काय केलं, कुकिंग व्हिडिओ टाकले. त्याच्यानंतर कुकिंग व्हिडिओमध्ये मला चांगले व्ह्यूज आले, 1 लाख 1.5 लाख असे व्ह्यूज आले मला. पण काय झालं की कधी कुकिंग व्हिडिओला काय भाजी जे आहे ते नाही बनवायची, असं काही प्रॉब्लेम होत होते सोबत. मग मी काय केलं, टाकायचं सोडून दिलं आणि त्याला व्ह्यूज कमी यायला लागले. आणि माझा जे मन आहे ते नंतर काय केलं, मी व्हिडिओज टाकत नव्हते. पण मला सगळेच बोलले की तू एवढी मेहनत केलेली, 2 वर्ष मेहनत केलेली, आता 3रा वर्ष आहे, तू का राहिली? सोडू नको, तू टाक. अगर तुला ब्लॉगिंग चांगली येते तर ब्लॉगिंग टाक. आता मला काहीच येत नाही खरं सांगू तर, कारण की मी हिमाचलची आहे. हिमाचलमध्ये जे आहे ते भाज्या वेगळे राहते आणि माझ्या सासऱ्याच्या घरी भाज्या वेगळे राहते. तुम्हाला माहिती असेल, अगर तुमचे मिस्टर मतलब कोणी बी महाराष्ट्रामध्ये जॉब करायला आलेले कंपन्या, कारण की महाराष्ट्रात लई आहे आणि कंपनीत जॉब करायला आले त्यांना जेवण कसं भेटतं, शेंगदाणीचं भेटतं आणि की मुंगफलीचं भेटतं. तर मग थोडं जे आहे हळूहळू करावं लागतं. ॲडजस्टमेंट काय म्हणते ते असं करावं लागतं. ते मी बी केलं तसं. मला जे आहे 7-8 वर्ष झालेले माझ्या लग्नाला, पण मी गावात नव्हते राहत. आता मी गावात राहते. मला मुलगी झालेली, एक क्यूटसी मुलगी पण आहे. तर मग सपोर्ट करा. मी तसं प्रयत्न करीन हर दिन ब्लॉग टाकायचं. आणि मग बाय बाय.